राम नारायण राम। आजच्या या खास कार्यक्रमात आपण ब्रह्म सत्य आणि जगत मिथ्या याबद्दल चर्चा करू। आपले जे वडीलधारी किंवा संत समाज आहेत ते नेहमी सांगतात की जगत एक मिथ्या आहे, नाशवान आहे आणि ब्रह्म सत्य आहे। विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे आपले विचार, विवेक हे सर्व या शरीरामधूनच निर्माण झाले आहे। याच शरीराच्या माध्यमातून आपण ज्ञान मिळवले आहे। ज्ञान मिळवल्यानंतरच वेद लिहिले गेले आणि ब्रह्माला ओळखले गेले। मग शरीर मिथ्या कसे असू शकते? आपण ज्याच्या माध्यमातून ब्रह्माला ओळखले ते शरीरही ब्रह्माचा एक भाग आहे। जगताची उत्पत्ती झाली तेव्हा मानवाला शरीर, चेतना, विचार, बुद्धी आणि विवेक प्राप्त झाले। याच गोष्टींच्या माध्यमातून ब्रह्म ओळखले गेले आणि जगाला त्याबद्दल माहिती दिली गेली। त्यामुळे ब्रह्म आणि जगत हे दोन्ही परमार्थिक सत्य आहे। आता फक्त गरज आहे तर या ब्रह्मरूपी परमस त्याला जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची। मनुष्य इच्छाशक्तीने जीवनात काहीही साध्य करू शकतो। आपण अनेकदा पाहतो की लोक विविध कारणांमुळे त्रस्त असतात। कुणी कामामध्ये, कुणी शिक्षणात, तर कुणी प्रगतीच्या अभावामुळे दुःखी असतो। पण जर आपण आपल्या विवेक आणि चेतनेचा आवाज ऐकला तर योग्य ज्ञानाची अनुभूती होईल। योग्य ज्ञान मिळाल्यावर यशस्वी होण्याचा मार्ग स्पष्ट होईल आणि त्या मार्गावर चालून आपण आपल्या कल्पनांचे वास्तवात रूपांतर करू शकतो। हे कसे शक्य झाले? आपल्या विवेक, चेतना आणि ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून। ब्रह्म आपल्या आत आहे, आपण सर्व ब्रह्माचेच अंश आहोत। आता जर जगत मिथ्या आहे असे मानले तर ते योग्य नाही, कारण जगत परिवर्तनशील आहे। जगतामध्ये वेळोवेळी बदल होत राहतो आणि हे बदलच आपल्याला आपल्या ध्येयाकडे जाण्यास प्रवृत्त करतात। मनुष्य प्रत्येक अडचण, त्रास आणि भय यावर मात करू शकतो जर तो स्वतःला ओळखला, ब्रह्म सत्य जाणले आणि निसर्गाशी स्वतःला जोडले। याच सोबत राम नारायण राम या मंत्राचा जप करणे अत्यंत लाभदायक ठरते। राम नारायण राम या मंत्रामध्ये रा हा शब्द तिच्या प्रवाहाशी संबंधित आहे। म शब्द आपल्याला त्या दिव्य शक्तींचा प्रत्यय देतो ज्या आपण थेट पाहू शकत नाही। न शब्द संपूर्ण ब्रह्मांडातील अणु, परमाणु, गॅलेक्सी आणि त्यामध्ये असलेल्या सृष्टीचे आवाहन करतो। य शब्द 5 तत्वांचे प्रतिनिधित्व करतो, आकाश, पृथ्वी, पाणी, वायू आणि अग्नी। शब्द अनंत अशा अज्ञात ग्रह आणि इतर ब्रह्मांडातील गोष्टींना इंगित करतो ज्यांना विज्ञान अद्याप ओळखू शकलेले नाही। जेव्हा आपण राम नारायण राम म्हणतो तेव्हा आपण संपूर्ण सृष्टीचा आदर करतो, तिचे आवाहन करतो। कलियुगाचा काळ सुरू आहे। सत्ययुगात लोकांची आयुष्य खूप लांब होती तेव्हा तपश्चर्या केली जात असे। त्रेतायुगात हवन आणि यज्ञांचा महत्त्व होता। द्वापरयुग प्रेमाचा संदेश देणारे होते आणि आता कलियुगात मनुष्याचे आयुष्यही 100 वर्षांपेक्षा कमी झाले आहे। तुलसीदासजी म्हणतात, कलियुगात फक्त रामनाम हाच आधार आहे। राम हे आपल्या रोमरोमात वसले आहे। राम नारायण राम हा बीजमंत्र जपा आणि आपल्या जीवनातील सकारात्मक बदल अनुभवून पहा। या मंत्रात शांती, ऊर्जा आणि शक्ती आहे जी आपल्याला आपल्या कार्यांमध्ये यशस्वी होण्यास मदत करते।